नाथाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो शुत्वा प्रणमामि मूर्ध्ना। नमः श्री अखिलार्याय विवेकानन्दसूर्ये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने ताताय। आज फाल्गुन शुक्ल द्वितीया तिथी आहे। श्रीरामकृष्णांचा जन्मदिवस। स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरुदेवांवर काही विशेष व्याख्यान केलेलं नाही आहे, बोललेलं नाही आहे, परंतु त्यांनी जेव्हा ते अमेरिकेत होते त्यावेळी ते 2 व्याख्यानं दिली होती। माय मास्टर, मराठीत त्याचं माझे गुरुदेव आहे। आणि त्या व्याख्यानामध्ये त्यांनी श्रीरामकृष्णांची एक सुंदरशी एक शब्दचित्र रेखाटलं। पण सुंदर पुस्तक आहे ते, माझे गुरुदेव। बंगालीमध्ये मदीय आचार्य, इंग्रजीमध्ये माय मास्टर। त्यांनी त्या सुरुवातीलाच त्या व्याख्यानांच्या स्वामीजींनी गीतेचे 2 श्लोक सांगितले, जे तुम्हा सर्वांना माहीत असतील, की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते त्यावेळी अहम संभवामी, मी अवतरतो। संभव म्हणजे प्रकट होणं, जे नसणं अप्रकट असतं ते प्रकट होणं त्याला संभव म्हणतात। अहम संभवामी, आत्ममायेया, माझ्या मायेचा आश्रय घेऊन मी प्रकट होतो, मी तुमच्या समोर येतो, या अर्थाने ते 2 श्लोक गीतेचे त्यांनी सुरुवातीला सांगितले। एरवी आपण ती घटना माहिती, गिरीश बाबांनी त्यांना म्हटलं होतं, तुम्ही रामकृष्णांवर लिहा, चरित्र लिहा। अर्थात अपेक्षा होती की विवेकानंदांसारखा महापुरुष, श्रीरामकृष्णांचा अगदी जवळचा शिष्य, मोठा शिष्य, श्रीरामकृष्णांना त्यांनी जितक्या जाऊन बघितलं आणि जितकं ते समजले तितकं दुसरं कोणीच समजलं नाही। याचा उल्लेख स्वामी सातारानंद महाराज यांनी नंतर श्रीरामकृष्णाचं चरित्र लिहिलं त्यांनी केलं आहे, की आम्ही तिथे उपस्थित असू, श्रीरामकृष्ण जेव्हा बोलत असत, परंतु ह्या नरेंद्राला जे समजायचं ते आम्हाला नाही समजायचं, मग इतकं याला स्वतः आम्हाला कसं समजलं? म्हणजे श्रीरामकृष्णांना नरेंद्रांनी, स्वामी विवेकानंदांनी ज्या तऱ्हेने त्यांना समजले ते इतर कोणालाच समजले। आणखी एक घटना आहे श्रीरामकृष्ण लीला प्रसंगामध्ये, की अगदी सुरुवातीलाच आहे, गुरुभाव गुरुवार्तामध्येच आहे, की श्रीरामकृष्णांच्या वचनांचा किती गूढ अर्थ असतो, कारण त्या अनुभूतीतून व्यक्त झालेले वचन असतात। जसं आपण भगवद्गीतेविषयी म्हणतो, उपनिषदांविषयी म्हणतो, वेदांविषयी म्हणतो, ते मंत्र असतात, त्याचं महत्त्व काय? कारण ते आपल्यासारख्या इतर लोकांच्या सारख्या, सामान्य लोकांसारख्या जे त्याप्रमाणे आपण बोलतो, बुद्धीतून बोलतो। आपल्याला जे बुद्धी सांगते, ज्या बुद्धीने ग्रहण केलं आहे ते पण फक्त आपण व्यक्त करतो, पण बुद्धीच्या पलीकडे जाऊन अनुभूती असते, ती अतींद्रिय अनुभूती, त्याला अतींद्रिय अनुभूती म्हणतात। म्हणजे इंद्रियांच्या पलीकडली, याचं ग्रहण इंद्रियांनी होऊ शकत नाही। किती वेळेस बोलले,
ती अतींद्रिय अनुभूती आहे, ती जेव्हा मांडली जाते तेव्हा ती अनुभवातून आली असल्यामुळे त्याचं महत्व फार असतं. या अर्थाने ती सर्वोच्च अनुभूती असते. त्याने माणूस हा माणूस राहत नाही, तर तो देवता बनून जातो, ब्रह्म बनून जातो. ब्रह्मानुभूती असते, त्याला अत्यंत ब्रह्मसंस्पर्श म्हटलं गीतेमध्ये. म्हणजे जर ब्रह्माचा संस्पर्श झाला, स्पर्श आणि संस्पर्श झाला, ब्रह्म आणि ते एकरूप झाले, तर ती जी अनुभूती असते आणि त्यातून जे प्रकट झालेले विचार किंवा वाणी असते ती फार महत्त्वाची असते जीवाच्या दृष्टीने. कारण त्या जीवसुद्धा त्याचा आधार घेऊन त्या स्थितीपर्यंत पोहोचू शकतो. भगवद्गीतेला ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे. अर्जुना ही ब्राह्मी स्थिती आहे. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. हे पार्था, ही ब्राह्मी स्थिती आहे. या ब्राह्मी स्थितीचं महत्त्व खूप असतं आणि म्हणून गीता किंवा आपण असे उपनिषद किंवा वेद, वेद म्हणजे फक्त विद धातू आहे, तुझं जाणणं नाही, संबंध नाही, तर त्याचा अनुभव घेणं. त्यामुळे वचनामृतामध्ये किंवा श्रीरामकृष्ण वचनामृतामध्ये काही सगळंच काही नमूद झालेलं नाही आहे, ते संकलन आहे. कारण मास्तर महाशय हे तिथे दररोज नसत, कोणीच नसत दररोज. जेव्हा त्यांना वेळ असेल, सुट्टी असेल, रविवारी वगैरे किंवा कधी कधी सुट्टे म्हणजे राहत असत, त्यावेळी आपल्या डायरीमध्ये ते नोट करून ठेवत असत. तर त्याची स्मृतिशक्ती अतिशय अद्भुत होती. त्यांनी आठवून ते फोटोग्राफी मेमोरी म्हणतात त्याला. जसं आपण फोटो काढतो आणि त्याचं जसं निघतो तशी त्यांची मेमरी होती, स्मृतिशक्ती होती. त्यामुळे त्यांनी ते सगळं लिहून ठेवलं, जे आपल्याला आज उपलब्ध आहे श्रीरामकृष्ण वचनामृत या ग्रंथामध्ये. तर ती अनुभूती जी आहे, ती अनुभूती स्वामी विवेकानंदांना ज्या प्रकारे समजत होती. एक आहे की एक मित्र म्हणतो त्याचं वैकुंठनाथ सांगत होते, तेच आहे ते त्यांचे जवळचे मित्र होते. श्रीराम स्वामींनी म्हटलं की श्रीरामकृष्णांच्या एकेका वाक्यातून एकेका वचनातून कित्येक ग्रंथ लिहिले जातील. ते वैकुंठनाथ म्हणाले, आम्हाला तर काही तसं वाटत दिसत नाही, आम्हालाही माहिती आहे, आम्ही ऐकलं आहे, आम्ही तिथे उपस्थित होतो, आम्हालाही बरंचसं माहिती आहे. ते म्हणाले की स्वामी म्हणजे नरेंद्रनाथ म्हणजे तुम्हाला अक्कल असेल तर होईल, नाही कसं नाही कळणार ते. म्हणजे आम्हाला अक्कल नाही काय, तुम्हाला अक्कल आहे तुम्ही मित्र असतात. मग अच्छा ठीक आहे, ते कोणते वचन घे सांग, त्याच्यावर बोल. मग ते वैकुंठनाथांनी घेतलं ते माहूत नारायण हत्ती नारायण, ते सुरुवातीलाच आहे वचनामृतामध्ये. ती घटना आहे, ते आपल्याला सांगायची गरज नाही, परंतु माहूत नारायणचं पण ऐकलं पाहिजे. तो म्हणतो, अरे पळा पळा हत्ती येतोय, हत्ती हे झालेलं आहे, पिसाळलेला आहे, किंवा हत्तीला आहे काय ते झालेलं आहे, तो आवरत अनावर झालेला आहे. आता जो समोर त्याला तो फेकून देणार किंवा मारून टाकणार, चिरडणार, पळा देत ना. तो म्हणतो की कशाला पळा, हा तर ब्रह्म आहे, नारायण आहे, भक्ती नारायण आहे. आता ही कथा आहे, कथा म्हणजे दृष्टांत आहे. यातून आपल्याला खूपसं काही कळतं. दृष्टांतातून अतिशय सूक्ष्म तत्व असतात, ते आपल्याला कळायला बरीचशी मदत होते. म्हणून दृष्टांताची मांडणी केली जाते. सामान्य माणसाला या सूक्ष्म गोष्टी कळत नसतात, पण घटना कळत असतात आणि कथा कळत असतात. कथा गोष्टी कोणालाही समजतात. म्हणून कथेच्या माध्यमातून, उदाहरणाच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला सूक्ष्म तत्व सांगितले जातात, तेव्हा ते ग्रहण करायला सोपे पडतात. एरवी फार कठीण आहे. हे अध्यात्मशास्त्र सूक्ष्माती सूक्ष्म आहे, बुद्धीच्या पलीकडलं आहे. तर बुद्धीच्या पलीकडली गोष्ट बुद्धीच्या क्षेत्रामध्ये किंवा कक्षेमध्ये जर मांडायची झाली तर ती किती कठीण असणार, फारच कठीण आहे. म्हणून आपल्याला गीता समजत नाही, उपनिषद समजत नाही, वचनात पण समजत नाही. म्हणजे ते कठीण आहे म्हणून असं नाही, कारण आपल्या बुद्धीच्या अलीकडे आहोत, बुद्धीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न. म्हणून ध्यान वगैरे करायचं असतं. ध्यान करण्याचा अर्थ काय, मनाच्या पलीकडे जा, बुद्धीच्या पलीकडे जा, मन एकाग्र करा, मन शुद्ध करा, मन स्थिर करा, शांत करा, स्तब्ध करा.
त्यांनी मदत होते, समजण्याला मदत होते. कारण समजलं नाही तर पुढे कसं आपण पुढची वाटचाल कशी होणार. मग तो म्हणतो पळ, हा काही पळत नाही. त्याला माहिती गुरुने सांगितलं आहे की सगळीकडे नारायण बघ, हा उपदेश आहे. श्रीरामकृष्णांनी ही गोष्ट सांगितली की सगळीकडे गुरुच्या मध्ये गुरुने सांगितलं की सगळीकडे नारायण आहे, नारायण सोडून काहीच नाही आहे. आणि ते सगळं शास्त्रच म्हणतो, उपनिषद म्हणतं, गीता म्हणते, एकच उपदेश आहे, विश्वरूप दर्शन जे तेच आहे. हा भगवंत विश्वामध्ये व्याप्त आहे. त्याला म्हणतात इमॅनंट आणि ट्रान्सेंडंट, आत आणि बाहेर सगळीकडेच. तो नाही असं काहीच नाही. हा झाला उपदेश. हा उपदेश ऐकायचा असतो आणि ग्रहण करायचा असतो. शक्य तितका आपल्याला जमेल तितका आत्मसात करायचा असतो आणि त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा असतो. नाही तर मग उपदेश देण्याचा अर्थ काय. उपदेश जेव्हा आपण ऐकतो त्याचा अर्थच तो आहे आपली क्षमता किती आहे. आपली क्षमता काही जास्ती नसते, जितकी असेल तितकी, जितकी असेल तितकी ती ऐकायला पाहिजे. श्रोतव्य, ऐका, श्रवण करा, त्याच्यावर चिंतन करा, मनन करा. याचे शब्दांचे अर्थ नक्की आहे, लक्षात घ्या. श्रवण मनन दिल्याचे अर्थ पक्के आहेत, शास्त्रीय अर्थ आहे. आपल्याला जेवढं माहिती तेवढं श्रवण म्हणतो, ठीक आहे. जेवढं माहिती आहे तेवढं श्रवण. श्रवण फक्त आपण ऐकणं म्हणजे श्रवण म्हणजे तेवढं नाही आहे, मनन म्हणजे तेवढं नाही आहे. त्याच्यात त्याचा परिणाम सांगितलेला आहे. श्रवणाचा परिणाम काय होतो, मननाचा परिणाम काय होतो, नित्यासनाचा परिणाम काय होतो. पण आपल्या जाणीवर तेवढी येत नाही, आपली तितकी समोर जात नाही. नुसतं श्रवण सुद्धा घेतलं, त्यांनी ऐकलं, हा उपदेश ऐकला की सगळीकडे नारायण हे म्हणजे काय, सगळीकडे ब्रह्म आहे. ब्रह्म हे निर्गुण निराकार तत्व आहे. नारायण हे सगुण सगळा साकार तत्व आहे. नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ब्रह्म बघा, उत्तम ब्रह्मसद्भाव असं म्हटलं आहे. सगळ्यात उत्तम म्हणजे ब्रह्मसद्भाव आहे, म्हणजे ब्रह्माचंच अस्तित्व आहे. हे जर तुम्ही जाणू शकलात तर तुम्ही सगळ्यात श्रेष्ठ. तुमच्याविषयी काही प्रश्नच नाही आहे, तुम्ही सगळंच काही जाणलं. पण उत्तम असलं तरी आपल्याला ते शक्य नाही आहे. आपली क्षमता, योग्यता फार मर्यादित आहे. मग आपल्याला बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत. हे नाही तर ते, ते नाही तर ते, ते नाही तर ते. आपल्याला विमानाने जाता येत नाही तर मग आपण काय ट्रेनने जाऊ, ट्रेनने तर कार जाऊ, पायी जाऊ, बैलगाडीत जाऊ. बरेचसे पर्याय उपलब्ध असतात. जाणं महत्वाचं आहे. पण तो उपदेश नीट ऐकला पाहिजे. कारण काय, गैरसमज होऊ शकतो आणि गैरसमज होऊ नये म्हणून तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. त्यालाच मनन म्हणतात. नाही तर तुम्ही चुका करणार, भावनेच्या भरात तुम्ही चुका करणार. ते स्वामींचा शब्द आहे, ते अरिष्ट, अरिष्ट शब्द वापरले मराठी भाषांतर करताना. अरिष्ट कोसळा, संकट सापडणार. उपदेशात काही गडबड नाही आहे, पण तुम्ही नीट ऐकला नाही, नीट त्याचा विचार नाही केला, नीट त्याच्यावर ध्यान नाही केलं, मग काय होणार. तुम्ही भावनेच्या भरामध्ये ते शब्दशः घेतला. शब्दशः घेतल्यामुळे तुम्हाला वाटलं की मला समजलंय, बरोबर झालं नाही. पण समजणं म्हणजे त्याच्यावर मनन केल्यानंतर समजतं. जसं आपण म्हणतो ना, त्याला श्रीरामकृष्ण जुगाली म्हणायचे, म्हणजे रवंत करणं. मराठी शब्द आहे रवंत करणं, हिंदीमध्ये जुगाली करणं म्हणतात. तुम्ही जेवताना चावता, कारण काय, पोटामध्ये दात नसतात, दात आपल्या तोंडात असतात. म्हणून काय आपल्याला सांगतात की तुम्हाला 32 दात आहे आणि 32 वेळा चावलं. हे काय, जे काय असेल ते, म्हणजे दाताने चावणं, चूर्ण करणं महत्वाचं आहे. त्याला रवंत करणं म्हणतात. आता रवंत आपण करत नाही. आपण जेवढं शक्य आहे तेवढं तोंडाने चावतो, पोटात जातो, मग पोटाला बाकीचं काम करावं लागतं. तिथे दात नाही आहे, मग त्याच्यावर त्याचं वाढतं, काम वाढतं. पण पशु काय करतात, पशु म्हणजे बैल काय करतात, ते खाण्याच्यावर खाऊन घेतात, आहे की नाही. मग तोंडात जातात, ते पुन्हा चावतात. चावले ते सतत चावत असतात, रवंत करणं म्हणतात. रवंत केल्यामुळे मग ते पोटात ढकलतात. ती मननाची प्रक्रिया आहे. तुम्ही शांतपणे ऐकताना ऐकून घेतलं, खाताना खाऊन घेतलं. आता मात्र तुम्हाला
त्याच्यावर मनन करावं लागेल, विचार करावा लागेल. आता आपण ऐकतच नाही जास्ती, किंवा आपल्याला ते जमत नाही, की आपल्याला तशी रुची नाही आहे, त्या प्रकारची आपल्या मनाचा कल नाही आहे. मग पुढचं जे रवंत करणं म्हणतात किंवा मनन करणं म्हणतात ते तर दूरची गोष्ट झाली. नितीध्यासनाची ती दूरची गोष्ट झाली. मग आपल्याला जेवढं जमतं तेवढंच आपण करतो किंवा करत नाही. करतो अकर्तुम अन्यथा करतो. आपल्याकडे चॉईस आहे, करा अकर्तुम नका करू किंवा दुसरं काहीतरी करा. आपल्याला बरेचसे चॉईस आहेत. आपण त्यातला आपल्याला जो जमेल तो चॉईस निवडतो. पण काही लोक असतात तिथे ते थांबत नाही. ते विवेकानंदांचं उदाहरण आहे. म्हणून जेव्हा ते म्हणतात की अक्कल असेल तर समजेल. आता अक्कल सगळ्यांनाच असते, पण ते अक्कल आपण ज्याला असं ऐक्यू म्हणतो, कोशंट येतो, तर तो असतो प्रत्येकाकडे. पण हा इथे कामाचा नाही आहे. याचं कारण काय? आपण आपल्या भौतिक आयुष्यामध्ये जे आपले विषय करतो तर आपण अर्थ कामामध्ये आहे. आपलं काहीतरी कमवायचं असतं, तिथे आपण विचार करतो, पण तो विषय सूक्ष्म नसतो. आपल्या मनाच्या पलीकडला नसतो, मनाच्या अलीकडला, बुद्धीच्या अलीकडला विषय असतो. तिथलं मनन वेगळं आहे, हे मनन वेगळं आहे. आणि हे म्हणून स्वामी म्हणतात मला अक्कल तर होईल ते. मग म्हणतात अच्छा ठीक आहे, कोणत्याही म्हणजे माऊत नारायण हत्ती नारायण ही घटना जी श्रीरामकृष्णांनी वचनामृताच्या प्रारंभीच आहे ती सांगितली की माऊत नारायण हत्ती नारायण आहे. याच्यात काही वाद नाही आहे, विवाद नाही आहे. हत्ती हा नारायण आहे, परंतु त्याचा अर्थ काय आहे हत्ती नारायणाचा ते आपण थोडंसं आणखी वेळ घेऊ. ते गुरुने सांगितले तुम्हाला माहिती आहे, शिष्याने ऐकलं आहे, उपदेश ऐकला आहे नाही, पण हा उपदेश हत्तीने कुठे ऐकलेला आहे? हत्तीला कुठे माहिती आहे तो नारायण म्हणून? ते आहे ना गोष्ट सांगतात ना, एकदम पळत होता, त्याच्या मागे कुत्रा लागला होता, तो भुंकत होता, कुत्राने भुंकता भुंकतोय पत होता. कोणीतरी ओरडलं रे पळू नको, हा भुंकणारी कुत्री चावत नसतात. बार्किंग डॉग्स डू नॉट बाईट. भुंकणारी कुत्रं चावत नसतात. तो पळत होता, थांबला नाही तो. म्हणतो मला माहिती आहे भुंकणारी कुत्रे चावत नसतात. मी पण ऐकलं, पण कुत्र्याने पण ऐकलं ते एक नाही. कुत्र्याला माहीत नाही आहे की त्याला चावायचं नसतं म्हणून तो चावू शकतो. हत्तीला कुठे माहिती आहे की तो नारायण आहे म्हणून? पण स्वामींनी 3 दिवस त्या वैकुंठनाथांना सांगितलं अर्थ काय आहे. 3 दिवस सतत त्यांनी ह्या उपदेशाचा अर्थ काय आहे, नेमकं हा उपदेश कसा समजून घ्यायचा, याची चुका होती. ते नॉर्थ ईस्टमध्ये एका ठिकाणी ते आर्मी चालली होती, तो कॅप्टन होता, तिथून हत्याला तिकडनं. तो साऊथ इंडियन होता, तमिलियन होता. त्याला हत्ती दिसल्यावर भरून आलं. त्यांचं जंगल आहे खूप चांगलं, घनिष्ठ खूप दुर्गम ठिकाण आहे ते. तो विनायका विनायका म्हणून त्याला नमस्कार करायला लागला. माझी आले जाऊन बसून हत्ती आहे, तो जंगली हत्ती आहे, याला काय इतकं भरून आलं, एवढा भावनाशीर झाला. आता ते थोडं पळत होते असं, त्याला रँक होती, मोठी रँक होती, त्याला कोणी काही असं एवढं अडू शकले, समोर जाऊ शकले. विनायका विनायका समोर गेला, एक घडलेली घटना आहे. आणि मग हत्तीच्या जितकं जवळ आलं तितक्या जवळ गेला तो, आणि मातीने त्याला चिडवून टाकलं. अरे विनायक आहे बरोबर आहे, त्याची भक्ती आहे ती बरोबर आहे, पण ते गण्यानं थोडंसं दूरच राहायला पाहिजे की नाही. म्हणजे उपदेश व्यवहारात आणताना तुम्ही तुमचा विवेक किंवा त्याला म्हणतात आपला जो डिस्क्रिमिनेशन आहे, म्हणजे आपली निवड करताना की त्यामध्ये आपला निरक्षीर विवेक वापरला पाहिजे. म्हणून वचनामृत वाचताना सुद्धा, श्रीरामकृष्ण वाचताना सुद्धा ऐका, त्याचा विचार करा. गीता सुद्धा एकेका श्लोकावर विचार करायला पाहिजे. अगदी पहिला अध्याय सुद्धा, भगवद्गीता सुरू होते दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. त्याला म्हणतात उपक्रम म्हणतात. उपक्रमाचा श्लोक आहे तो, आणि उपसंहाराचा श्लोक आहे सर्व धर्मांत परित्यज्य
18व्या अध्यायातला 66 श्लोक, त्याला उपक्रम उपसंहार, जे सुरू झालं ते संपवायचं असतं. म्हणून अशोचा न शोचा असं म्हणतात. जिथून सुरुवात होती तिथं संपतो आणि त्याला मीमांसाशास्त्र म्हणतात. पण पहिला अध्याय सुद्धा महत्वाचा आहे, कारण गीतेमध्ये त्याला जोडलेलं आहे. पहिल्या अध्यायाचा पहिला अध्याय पूर्ण आणि दुसऱ्या अध्यायाचे पहिले 10 श्लोक. आता गीतेचा उपदेश नाही येतो, पण ती कथा आहे, महाभारतातील कथा आहे, ती युद्धामध्ये युद्धभूमीवर घडलेली. मग त्याचा अर्थ काय? त्याला पण अर्थ आहे, पण तर गीतेमध्ये जोडली कशाला केला? 700 श्लोकमध्ये समावेश कशाला केला? कारण त्याचं महत्व आहे. अर्जुनाचा मोह झालेला मोह तुम्हाला समजला तर पुढची गीता तुम्हाला समजणार नाही. कारण अर्जुन वारंवार प्रश्न विचारतोय, शेवटपर्यंत प्रश्न विचारतोय तो, आणि भगवंत त्याला उत्तर देतात आहे. म्हणजे काय? अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न उद्भवतात आहे. त्यांनी म्हटले मी युद्ध करणार नाही. त्यांनी सगळे विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसा न योत्सेति गोविंदम युक्त्वा तूष्णीम बभूव. मी युद्ध करणार नाही गोविंदा, आणि युद्ध करणार नाही, बोलणार पण नाही. कारण ते बोलणं पण कर्म आहे ना. आता तूष्णी म्हणजे चुप राहणं. मी बोलणार पण नाही आणि हात पण नाही चालवणार, युद्ध पण नाही करणार, बाण पण नाही चालवणार. आता काय मला बोलायचं बोल, मी निर्णय घेतलाय. आता ही जी अर्जुनाची भूमिका आहे ही काही गीता नाही आहे, पण ही आपली भूमिका. मोह म्हणजे काय असतो की नाही? मोहनाश हे आपल्या सर्व अध्यात्माचं सार आहे. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैना प्राप्य विमयती. ही अनुभूती तुम्हाला झाली, या अवस्थेपर्यंत तुम्ही पोहोचले, ब्राह्मी स्थितीपर्यंत पोहोचले, तर तुम्हाला मोह होणार. हे सगळं शास्त्राचं सार आहे. नैना प्राप्य विमुती एना प्राप्य विमुयती न. ही ब्राह्मी स्थिती तुमच्या पदरात पडली तर तुम्हाला मोह होणार नाही. स्थित्वास्यामंत काळेपी. अगदी शेवटची आपल्या जीवनाच्या शेवटी जरी तुमच्या पदरात पडली, ब्रह्मनिर्वाण गच्छति. तुम्हाला ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होईल. काय अद्भुत आहे बघा की नाही? पण तिथे काय प्राप्ती झाली आहे स्थिती सांगितली, पण तुमच्या पदरात काय म्हणा ते आहे काय? तुमचा आजचा अनुभव काय आहे? मोहाचा अनुभव आहे. तुम्ही मोहात आहात हे आपल्याला अध्यात्मशास्त्र सांगतात. आपण काही नॉर्मल नाही आहे की नाही? ही सगळी मनुष्य नॉर्मल नाही आहे. मनुष्य समाज हा नॉर्मल नाही आहे. विश्वातले लोकही नॉर्मल नाही आहे. नॉर्मल असते ना तर आज जगात स्वर्ग इथेच अवतरला असता की नाही? मेल्यानंतर स्वर्ग त्याची गरजच नाही आहे. कारण इथे स्वर्ग आहे, तथाकथित स्वर्ग आहे, पण त्याच्यावर स्वर्गाचे प्रॉब्लेम्स किती आहे? शेकडो प्रॉब्लेम या स्वर्गाने निर्माण केलेले आहेत. जितके प्रॉब्लेम सोडवले आहेत ते सोडवतानाच प्रॉब्लेम निर्माण केलेले आहेत. ती स्वर्गाची कल्पना नाही आहे. मुक्तीची कल्पना ती नाही आहे. म्हणून स्वामीजींनी सांगितलं 3 दिवस श्रीरामकृष्णांच्या वचनांचा अर्थ काय त्याला समजून सांगितलं. बापरे, असं आम्हाला काहीच माहित नव्हतं, असं काही आहे. म्हणून श्रीरामकृष्णांच्या मुखातून आपण म्हणतो अनुभूती प्रकट होते, त्याला म्हणतात वेद. पण कन्नडामध्ये मी नेहमी कुवेंपू म्हणून एक फार मोठे त्यांना ज्ञानपीठ अवॉर्ड पण मिळालं आहे. त्यांनी वचनामध्ये जसं याचा अनुवाद केला आहे, जसं मराठीमध्ये झालेलं आहे, असं काही भाषांमध्ये झालं आहे, तसं त्याचं नाव लिहिलं आहे वचनवेद. श्रीरामकृष्ण वचनवेद आहे. वचन म्हणजे वेदवाणी आहे, वेदवाणी आहे, अनुभूती आहे. श्रीमद भगवद्गीता सु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम. ही उपनिषद आहे, ही ब्रह्मविद्या आहे. म्हणून त्या भावनेने त्या दृष्टीने आपण या उपदेशाकडे बघायला पाहिजे. आणि उपदेश देणार कोण? नुसती वाणी नसते, ती शब्द नसतात, तर ते शक्तीने पूरित झालेले जसं मंत्र म्हणतो आपण. मंत्राचा अर्थ काय आहे? मंत्र म्हणजे तेच. याच्यामध्ये श्रीरामकृष्णांनी मंत्राचे आपला विषय थोडासा विषांतर होत आहे, परंतु आताच विषय आपण निश्चय बोलू शकतो.
मंत्र म्हणजे काय? मंत्राने काय होतं? योगशास्त्रामध्ये आहे, स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोग, असं साधन 5 मध्ये हे सूत्र आहे. हे 44 सूत्र आहे. स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोग असं सूत्र आहे ते 44 साधन 5 मध्ये. याचा अर्थ काय? स्वाध्याय म्हणजे तुम्ही मंत्र जपता, म्हणजे त्याची आवृत्ती करता, रिपीट करता, रिपिटेशन, त्याला अभ्यास म्हणतात. एकच गोष्ट तुम्ही 100 पुन्हा 100 तुम्हाला सांगितलं आहे दीक्षेच्या वेळी करा, माताजी खूप करायच्या, इष्टदेवता संप्रयोग. याने काय व्हायला, कशाला करायचं? दुसरं कशाला रिपीट करायचं? तिथे निरर्थक आहे असं होऊ शकतं. आपलं थोडंसं तार्किक पण असतं. मग निरर्थक गोष्टी तीच झाली, एकदा झाली, पुन्हा 3दा करायची, 2दा केली, 3दा केली. एखादा सिनेमा खूप आवडला आपल्याला, मूवी बघितली, दुसऱ्यांदा बघितली, तिसऱ्यांदा बघितली, 10 बघितली. काही लोक पूर्वीच्याकडे एक सिनेमे एकाच गाण्यासाठी ते पण बघायचे असतात. काही लोक चक्रावून बघतात, ते कितीदा बघायचे, बघितली, पण कितीदा बघायची, कितीदा रिपीट करायचे ते आणि एक नाही आहे, ते आणि एक हे नाही आहे. इष्टदेवता संप्रयोग. अरे त्याने तुम्हाला दर्शन होईल, इष्टाचं दर्शन होईल आहे, तुमच्या देवाचं तुम्हाला दर्शन होईल आहे. देवाचं दर्शन झालं की ब्रह्मनिर्वाण. हे रिपीट नाही आपल्या मनात असताना आपण जरा जास्ती शहाणे आहोत ना. आपण हिशोबाने सगळी कामं करतो. इतकं आपल्याला फायदा होईल तितकंच करणार. उगाच कशाला करायची? उगाच आपली शक्ती कशाला व्हायला पाहिजे? शक्तीपेक्षा वेळ कशाला व्हायला? आपला वेळ कुठे लागते? काहीच करायला वेळ नाही. मग कशाला? नाही, तसं नाही आहे. तर स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोग, त्यांनी तुम्हाला दर्शन घडतंय, देवाचं दर्शन घडतंय. देवाचं दर्शन म्हणजे सर्व उपद्रव संपले. आपल्या याच्यात गीतेमध्ये आहे, पदम रहित आपले. त्याचा अर्थ त्यांनी केला शंकराचार्यांनी, सर्व उपद्रव रहित. आपलं जीवन हे उपद्रवांनी भरलेलं आहे. उपद्रव कितीतरी प्रकारचे उपद्रव आहेत. ते सगळे उपद्रव संपतील. ज्ञान लब्ध्वा पराम शांती. आपल्या जीवनात शांती आहे पुढे. जगाने खूप प्रगती केली, पण त्यांनी शांती वाढली की अशांती वाढली माहीत नाही. माणसं सुखी झाली की दुःखी झाले माहीत नाही. स्वामी म्हणतात, एवढी शक्ती जर तुम्ही 1000 वर्षांवर लावली टेक्नॉलॉजीने, तुम्ही शांत हे करण्या, शहाण होण्याचा किंवा सुखी होण्याचा, एवढीच जर शक्ती तुम्ही मानव जातीने स्वतःला सभ्य करण्यासाठी, आणि 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या स्वामींनी, सहनशील होण्यासाठी, सभ्य होण्यासाठी, आणि एक आहे केली असती तर माणूस आज आहे त्यापेक्षा 1000 पटीने चांगला झाला असता, सुखी झाला असता. तर इथे माणसाच्या मनाला थोडंसं एकाग्रता पाहिजे, स्थिरता पाहिजे, स्तब्धता पाहिजे, त्याला विश्राम पाहिजे. झोपेत मिळतो पण तो विश्राम नसतो. तिथे मन स्थिर होतं, स्तब्ध होतं. परंतु जेव्हा मोह नाश होतो तेव्हा ती खरी स्थिरता असते. कारण मोह तसंच राहतो. झोपेत जाताना जे जग दिसतं जसं दिसतं, झोपेतून बाहेर आल्यानंतर सुद्धा जग तसंच दिसतं. पण श्रीरामकृष्णांना तसं दिसत नसेल, म्हणून ते गंमत करतात आहे, विनोद करतात आहे, हसतात आहे, सगळे गडबड होतात आहे. अशा खूप असे प्रसंग वचनाबद्दल बरेच आहेत. लाटून तर खूप लोट आहे, इतकं त्याला मजा वाटते. श्रीरामकृष्ण जोक्स, खूप जोक्स करायचे श्रीरामकृष्ण, सगळ्या हाय क्वालिटी, बिलो बिल्ट नाही, खूप चांगले जोक्स आहेत. हे प्रसिद्ध आहे. म्हणजे विनोद सांगण्यामध्ये लोक आहेत, ह्युमरिस्ट श्रीरामकृष्णांचं टॉपला नाव आहे त्यांचं. पण ह्युमरिस्ट फक्त ह्युमरच करतात, विनोदच करतात. त्यांनी मन थोडंसं वर जातं, आनंद होतो, पण तितक्याच वर जातं तितकं खाली आपटतं. पण
इमोशन्स असतात ना, हे इमोशन जितके वर जातात तितक्या गतीने जातात, तितक्याच गतीने. स्वामींनी राजयोगात हा विषय खूप छान मांडलेला आहे. तितक्याच गतीने खाली येतात, पण खूप सावध राहायला पाहिजे. सावधान स्वामी म्हणतात, सावधान. म्हणून जे तिथे आर्टिस्ट असतात, म्हणजे कोणत्या तरी केल्यामध्ये ते त्यांना बरेचसे यश मिळालं असतं. कोणतेही अभिनय म्हणा, खेळ म्हणा, आणखी बरेचसे विषय असतात, सायंटिस्ट म्हणा, कोण किंवा त्यांना एका विशिष्ट स्तरावर न्यावं लागतं. आपली भावना, आपले मन न्यावं लागतं. त्या विषयातल्या ॲक्टिंग करता येईल, पण नंतर खाली येतं. मग ते काय करायचं, मग ते व्यसनाधीन होतं, त्यांचे आयुष्य पूर्ण बरोबर होतं. आपल्याला सगळं दिसतंय. मोठे मोठे कलाकार आहे, याचं कारण काय आहे, त्यांना कसं हँडल करायचं समजत नाही. ह्या उंचावलेल्या भावना त्यांना कसं कंट्रोल करायचं, त्यांना आपल्याला हवी होऊ द्यायचं नाही, हे त्यांना कळत नाही, कारण ते शास्त्र ते शिकलेलं नसतं. भावना फार चांगल्या आहेत. श्रीरामकृष्ण किती समाधीत जात असत, खूप, पण ते नव्हतं, ते अनासक्त, ते मोह नव्हतं, त्यांना मोह नव्हतं. आपल्याला पटकन मोहित होऊन जातो, आपण त्यांचा आनंद घ्यायला बघतो. आणि श्रीरामकृष्ण काय ते जोक्स करता करता ते समाधीत जायचे. याचा अर्थ काय आहे, ते कधीच आसक्त नसायचे. आपल्या जीवनात अनासक्ती म्हणजे काय माहितच नाही आपल्याला. श्रीरामकृष्ण जीवनामध्ये आपल्याला दिसतं की ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति लिप्यते न स पापेन पद्मपत्र विमाम. असं श्रीरामकृष्णामध्ये आपल्याला अगदी दृग्गोचर जसंच दिसतं. ब्रह्मणी आधाय कर्माणि, ब्रह्मामध्ये सतत स्थिर होऊन कर्म करा, मग हसा काय गंमत करा, काय करा. संगम त्यक्त्वा करोति, आसक्ती सोडून जो करतो, आपण आसक्तीच करतो, सगळे करतो. आणि मग काय होतं, त्याच्या प्रतिक्रिया होतात, रिॲक्शन होते, आणि ते रिॲक्शनला आपल्याला तोंड द्यावं लागतं. मला एकदम खाली येतो. 5व्या अध्यायात पण ते आहे. पण श्रीरामकृष्ण जीवनात तसं नव्हतं. ते आपल्याला शिकावं. ते म्हणतात मी मूस केली आहे, त्या तुम्ही स्वतःची जीवन टाका, तसं करा. तर ते कठीण आहे, त्यांच्यासारखं कोण होणार. परमहंस पदाला होते, सगळ्यात सर्वश्रेष्ठ ते. म्हणून स्वामींनी म्हटलं आहे की ते अवतार वरिष्ठ आहे असं म्हणताय, किंवा ते माझे गुरुदेव व्याख्या तिथं सांगितलं आहे, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते, म्हणजे मनुष्याला कळत नाही की काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, काय टाळायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे, हा विवेक त्याला तो क्षीण होतो. असं म्हटलंय व्याख्यामध्ये, भाष्यामध्ये, तो क्षीण होतो, त्याला कळत नाही. मला कळत नाही, तर कळा करून तुमच्या आमच्यासारखे त्याला काही ती शक्ती देऊ शकत नाही. मग देवाला स्वतः प्रत्यक्ष यावं लागतं. ग्लानिर्भवति भारत. ग्लानी म्हणजे डुलकी येणं. जसं आपण आता बसलेलो आहोत, बसता बसता आपल्याला खूप जर असं डुलकी येते, आपण झोप येते, त्याला ग्लानी म्हणतो. किंवा कधी कधी लोक सावध असताना काही सावध होतं, मन कुठेतरी भरकटतं. ग्लानी शब्दाचे बरेचसे शब्द अर्थ आहेत त्याचे, पण आपण सर्व श्रुत असलेला, सर्वांना माहिती असलेला अर्थ घेतोय. अभ्युत्थान धर्मस्य, अधर्म खूप वाढला आहे समाजात, नेहमीच होतं ते. तदात्मानं सृजामि, अहं सृजामि, मी सृष्ट होतो, प्रकट होतो. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. माझं कर्म दिव्य आहे, जन्मकर्मच मे दिव्यम. माझा जन्म दिव्य आहे, मी इतर लोकांसारखा जन्म माझा नाही. माझे कार्य पण दिव्य आहे, इतर लोकांसारखे माझे कर्तव्य नाही. कारण आपण जन्म तर आपण कोणी शिकत नाही. आपल्या जवळचे लोक पण शिकायला मनाई करतात, आई वडिलांचं पुरवाई करत नाही, आम्हाला कळतं, तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही कुठले जुन्या जमान्याचे, आम्ही या युगातले, आम्हाला या युगात चालायचं. आणि जनरेशनमध्ये खूप अंतर असतं, एका जनरेशन दुसऱ्या. मागे जसं जनरेशन गॅप वाढत जाते तसं आपण समजू शकत नाही इतरांना. ओल्ड जनरेशन नवं जनरेशन समजू शकत नाही, नवीन जनरेशन ओल्ड जनरेशन समजू शकत नाही. इथे तसं नाही आहे, कारण आपलं काय आहे, सगळं अदिव्य आहे, लौकिक आहे. पण जेव्हा भगवंत येतात, त्यांचं कर्म पण दिव्य असतं, जन्म पण दिव्य असतं. पण आपण जन्मतिथी पण साजरी करतो आणि त्यांचे कर्म त्याच्या जीवनात सतत बघतो. आपल्याला कसं जगायला पाहिजे,
आपण जे जगतोय आपल्या समजुतीने जगतोय. आपल्याला जेवढं समजतं तेवढी समज पुरी नाही आहे. मग आपल्यासमोर अशी दिव्य अशी दीपस्तंभासारखी जीवनच असतील तर मग त्यांनी आपली जीवन पण उजवली. आपल्याला हे जर कळेल की आपल्याला फारच कमी कळलेलं आहे. आपलं ज्ञान जे आहे, आपली माहिती आहे, की आपल्या जगण्याची पद्धत आहे, किंवा ज्या प्रकारे आपण आपले समजून ते अति तुटपुंज आहे. फारच क्षुल्लक. स्वामीने फार सुंदर शब्द वापरले. अति क्षुल्लक आहे, अति तुटपुंज आहे. ते काही विशेष कामाचं नाही, त्यांनी काही विषय काही घडणार नाही आहे. म्हणून श्रीरामकृष्णांनी बघा त्यांच्याकडे काही तुटपुंज काही नव्हतं. तुटपुंज म्हणजे अगदी क्षुल्लक, थोडंसं नव्हतं, सगळंच काही अवाढव्य होतं, अद्भुत होतं. त्याच्यामध्ये वचनामध्ये ते जहाजावर हे करायला लिहितात. त्यांच्याबरोबर विजयकृष्ण गोस्वामी आहेत, यशवंत सेन आहे. त्याच्याविषयी सुंदर वर्णन आहे. ते आपण पूर्ण वाचू शकत नाही वेळेच्या अभावी, आहे की नाही. परंतु थोडाच भाग असतो आपण की नभोमंडलाचा, सुंदर भाषा आहे काव्य. नभोमंडलाचा शारदीय नीलिमा जान्हवी जलात प्रतिभासित होतो आहे. बाह्य जगतात कोमल भाव, ब्राह्मभक्त वृंदांच्या अंतःकरणातही भाव कोमल. तुम्ही हळू वाचल्याच्या निघून तुम्हाला काहीतरी अर्थ बोलू. भाषा फार छान आहे, मराठीच आहे, पण आपल्याला मराठी समजा अवघड झालं आहे, बोलला तर काही समजत. वर सुंदर सुनील अनंत नभो वितान, समोर मनोहारी देव मंदिरे, खाली पूत सरिला मंदाकिनी. सरिला म्हणजे पाणी, मंदाकिनी म्हणजे गंगा. नभोविता म्हणजे आकाश, सुनील म्हणजे निळ्या रंगाचं. तिच्याच पावन परिसरात आर्य ऋषीगणांनी भगवंताची आराधना केली होती. हिमालयामध्ये, गंगेच्या तेरी, नर्मदेच्या तेरी, आपल्या सगळ्या तीर्थस्थानी काय भारतीयांनी काय केलं? एकच काम केलं, देवाची आराधना केली. आणि म्हणून आज आपण जगतो. आम्ही त्या आत्म्याप्रमाणे जनादी अनंत अविनाशी आहे स्वामी म्हणतात. आम्हाला मरण नाही. आम्हाला मरण का नाही? त्याने अमरत्वाचं आपण चिंतन केलं. अविनाशी अनंत त्या ब्रह्माचं चिंतन त्या ऋषीमुनींनी केलं. त्याचं फळ आपण आज भोगतो. आपला विनाश नाही, आपण अविनाशी आहोत. सुंदर आहे बघा. खाली पूत सलिला, पूत म्हणजे पवित्र, तिच्याच पावन परिसरात आर्य ऋषीगणांनी भगवंताची आराधना केली होती. आणि आज ते जहाजावर चालले, गंगेच्या पात्रामध्ये जात आहे, कलकत्त्यात गेले. असा हा 13वा अध्याय. आणि आज त्या गंगा वृक्षावर, वृक्ष म्हणजे छाती, विलसत आहे एक महापुरुष. आणि महापुरुष म्हणजे कसा? सनातन मूर्तिमान धर्म. सनातन धर्माचा जर आपण एक मूर्ती केली तयार, मूर्ती प्रत्यक्ष असते ना, मूर्त म्हणजे त्याला मूर्ती म्हणतात. ही गोष्ट अमूर्त ती दिसत नाही. मूर्त म्हणजे तुम्हाला दिसते, स्पष्ट दिसते, बघा एक मूर्ती आहे. मूर्ती, मूर्तिमान सनातन धर्म. असा प्रसंग असले दर्शन नेहमीच मानवाच्या भाग्यात नसते. आजच्या सारख्या पार्श्वभूमीवर अशा समाधी स्थिमित लोचन पुन्हा कठीण शब्द आहे हा, समाधी शब्द आहे, अतिसुंदर शब्द आहे. समाधी स्थिमित लोचन महापुरुषाला अवलोकून कुणाचे हृदय भक्तिभावाने उसळून जाणार नाही. असे कोणते पाषाण हृदय विकल होणार नाही. पाषाण म्हणजे दगड, विकल म्हणजे व्याकुळ. असे कोणते पाषाण हृदय विकल होणार नाही. मूर्तिमान सनातन. हा सनातन धर्म म्हणजे काय? त्यामध्ये स्वामी श्रीराम म्हटलंय की सनातन धर्मच टिकेल, बाकी धर्म आले गेले
जसे आले ते भगवंताच्या इच्छेने, तसेच भगवंताच्या इच्छेने नष्ट होते. पण सनातन धर्म कधीही नष्ट होणार नाही. आणि त्याचं कारण पण त्यांनी सांगितलं. सनातन शब्दाचा अर्थ असतो सनातन म्हणजे शाश्वत, कधीही न नष्ट होणारा, कधीही न संपणारा. म्हणून त्याला गीतेमध्ये म्हटलंय सनातनस्तम पुरुषो मतो. मी अर्जुन म्हणतोय भगवंताचं वर्णन करताना, देवा तू सनातन पुरुष नाही तत्व, मला वाटतंय तू सनातन पुरुष आहे, तू सनातन तत्व म्हणजे ब्रह्मतत्व आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा भगवद्गीतेच्या विनाशम अभ्यस्याश्च कश्चित कर्तुमर्हति. या अविनाशी तत्वाचा विनाश न कश्चित कर्तुमर्हति, कोणीच करू शकत नाही. या तत्वाचं तो चिंतन करतो तो अमर होतो, तो पूर्ण होतो. त्याला जिथे ब्रह्मनिर्वाण उच्चती म्हटलंय ती ब्राह्मी स्थिती आहे. श्रीरामकृष्ण हे सनातन धर्माचे मूर्तिमंत प्रकट आपल्या समोर झालेले. आणि म्हणून स्वामी विवेकानंद सारख्या त्यांना कळलं की श्रीरामकृष्णांनी त्यांना प्रत्यक्ष बघितलं. श्रीरामकृष्णांमध्ये जसं आता मास्टर माशांचे उद्गार आहेत आपण आता ऐकले 4-5 ओळी, ते मास्टर माशांना ते दिसलं. असे पुष्कळ झालेले आपण त्यातला एक भाग घेतला. मास्टर माशांना दिसलं त्यांना प्रत्यक्ष सनातन धर्म, सनातन धर्म काय आहे, वैदिक धर्म काय आहे, ऋषींचा धर्म काय आहे, आर्य धर्म काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे. आपण असं हिंदू म्हणतो, स्वामीजी म्हणतात हिंदू म्हणतात तर काही प्रॉब्लेम नाही. हिंदू हा शब्द काही हा भौगोलिक आहे, भौगोलिक गोष्टी लागू नाही. सिंधू नदीच्याकडे सहलहवामान दूषित पारशी लोक किंवा ते आक्रांत आले, त्यांना इराण लोक आले, त्यांना सहसहा म्हणतात. म्हणून त्याने सिंधूचं हिंदू केलं. सिंधू नदीच्या काठी राहणारे लोक आर्य, आपला शब्द आहे आर्य. आर्य म्हणजे श्रेष्ठ, सभ्य लोक. इथे सभ्य लोक राहतात भारतामध्ये. सभ्य लोक राहतात जगाच्या पाठीवर. जगाची पाठ खूप मोठी आहे. आज जग गोल आहे, पृथ्वी गोल आहे. इथे जगाच्या पाठीवर सभ्य लोक माणूस राहतो. इथे पण गीतेमध्ये मनुष्य लोक वगैरे म्हटलंय. इथे सभ्य लोक कुठं राहतात, अतिविकसित लोक कुठं राहतात, किंवा ज्यांना सर्वोच्च समजलेलं आहे, तत्व समजलं असे लोक कुठं राहतात. ज्ञान कुठे आहे ते फक्त भारतात आहे. म्हणून आर्य. म्हणून आपल्याकडे भारतातला प्रत्येक पुरुष असा असला पाहिजे की जगातले सगळे वेगळा पुरुष शिकणार. यद्यत आचरती श्रेष्ठ, तिथे श्रेष्ठ आर्य. म्हणून अर्जुन आपल्या अनार्य दृष्टमस्वर्गे म्हटलंय पहिल्या अध्याय, दुसऱ्या अध्यायामध्ये. आर्य जसे लोक वागतात तसं वागत नाही अर्जुना. अनार्य दृष्टमस्वर्गे अकीर्तिकरम अर्जुना. आर्य म्हणजे काय? आर्य म्हणजे संकल्पना जी आहे सभ्यतेची सर्वोच्च, त्याची उंची गाठलेली आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. माणूस काय उपलब्ध करू शकतो, काय अचीव्ह करू शकतो, मॅक्सिमम त्याला पूर्णत्व म्हटलंय. हे पूर्णत्व तो प्राप्त करू शकतो मॅक्सिमम. त्याच्या पलीकडे काही नाही. आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्टी काही मॅक्सिमम लिमिट असते. तसं मनुष्याच्या उपलब्धीची मॅक्सिमम लिमिट आहे. आपण आता भेटले त्याला ब्राह्मी स्थिती ब्रह्मनिर्वाण म्हटलंय. शेवटला शब्द आहे दुसऱ्या अध्यायातला. ईशा ब्राह्मी स्थिती प्राप्त नैना प्राप्त म्हटलंय. हे सगळं आलंय. सगळं मानव जाती पृथ्वीवरच्या पाठीवरची राहणारी सगळी काय आहे, विमोहित आहे. आपण आपल्या जीवनाकडे जर बघितलं, काळजीपूर्वक बघितलं आणि तटस्थपणे बघितलं, तुम्हाला लक्षात आपलं सगळं जीवनच विमोहात गेलेलं आहे. हिप्नोटाइज राहतो. स्वामी म्हणतात रिलिजन इज फॉर हिप्नोटायझेशन. धर्म हा तुम्हाला हिप्नोटाइज करतो. तुमच्या डोळ्यावर तुम्ही जे झापडं काढ आणि ओढलेली आहे ती दूर करतो तो. तुम्ही हे नाही, तुम्ही ह्या झापड आहे तुमच्या डोळ्यावर. जसं कॅटरॅक्ट झाल्यानंतर ना, मोतीबिंदू झाल्यानंतर माणसाला डोळे आहेत पण दिसत नाही.
गोष्टींना खूप दूरचं बघता येत नाही, स्वामीजी म्हणतात. तसंच मानवाला खूप दूरचं बघता येत नाही. मग काय करतात, ते झापड काढून टाकतात, पटल काढून टाकतात, मग तुम्हाला दिसायला लागतं, लेस टाकतात, आणखी चांगलं दिसायला लागतं. तसंच अध्यात्म धर्म काय करतो की तुमच्या मनावरचं जे पटल आहे, मोहाचं पटल आहे, जे तुम्हाला दिसायला नको ते दिसतं, जे नाही दिसायला पाहिजे ते दिसायला पाहिजे दिसत नाही, नाही झालं दिसतं, चूक दिसतं, बरोबर दिसत नाही. आणि हे कशाला आपण ते आपण मान्य कशाला करायचं? आमच्या हातात एक करतो, मग करतो, मान्य काय करतो, आम्ही नाही मानणार. मानलंच पाहिजे की कोणाचा आग्रह आहे काय, जबरदस्तीच असते काही, जबरदस्ती काही नाही आहे. पण तुम्ही मोठी लोक बघा, ज्यांनी मला ते पुढे गेली त्यांची आपण काय करतोय, विनंती करतोय, कशाला करतोय, कारण ते यशस्वी आहे, सक्सेसफुल आहे, ते अजर अमर आहे, अविनाशी आहे, आत्म्याप्रमाणेच. नाही ते प्रत्यक्ष उदाहरण आहेत ना, म्हणून आम संभवा मी प्रकट होतो, मी उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय आणि मग आपण विनंती करतो. आपण काय करतो, त्यांना आठवण्याचा प्रयत्न करतो. एरवी आपण विसरून जातो, आपल्या दररोजच्या धडग्यामध्ये आहे की नाही, आपण विसरून जातो, पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करतो. कारण माणसाची स्मृतिशक्ती याच्यामध्ये अर्थ आणि कामपुरुषार्थामध्ये तो जेव्हा मग्न होतो तेव्हा त्याला इकडे थोडं विसरून, मग मधून पुन्हा आपण त्याला स्वतःला आपण जागा करण्याचा प्रयत्न करतो. ते गीतेच्या दुसऱ्या अध्यायात आहे ना की क्रोधात भवति सम्मोहा, माणसं खूप राग आला की तो त्याला सम्मोह होतो, म्हणजे तो विसरतो आपण कोण आहोत, वेड्यासारखा वागतो, तो मूर्खासारखा वागतो. सम्मोहात स्मृती विभ्रमः, सम्मोह झाला की स्मृती विभ्रम होतो, म्हणजे आपण कोण आहोत, स्मृती भ्रम, स्मृती विभ्रम, पूर्णपणे डोकं काम नाही करत, विभ्रम झालाय, डिल्युटेड झालाय. आणि मग तो माझे संस्कार काय आहे, मोठ्या लोकांशी कसं बोलायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, वाढवण्याशी त्याचं कसं मान ठेवायला पाहिजे, सभ्यपणे कसं वागायला पाहिजे, स्मृतीमध्ये शंकराचार्य फार सुंदर भाषा ऐकल्याचं. दुसरा अध्याय बघा ते, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, स्मृती विभ्रम झाला की बुद्धीचा नाश होतो, म्हणजे बुद्धी म्हणजे विवेक बुद्धीचा नाश होतो. आपण कोण आहोत ते सुद्धा तो चांडळासारखा, क्रोध हा चांडळासारखा, त्याला स्पर्श करायचा नसतो, म्हणजे का इतका तो होतो, म्हणजे तो इतका बदलून जातो या अर्थाने. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, आणि तिथे थांबतं काय, तिथे थांबत नाही, ही अनंत परंपरा त्याला म्हणतात. ती चेन आहे, खाली खाली घसरत आहे, तिथे जाऊन स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यती, नश्यती आणि प्रणश्यती. फार सुंदर आहे शब्द त्यांचा. प्रणश्यती म्हणजे काय, पुरुषार्थ अयोग्यो भवति. आपल्याला जगामध्ये दिसतंय की त्याला अर्थपुरुषार्थ समजत नाही, कामपुरुषार्थ समजत नाही, बाकीचं सोडून धर्म सोडून त्याने केव्हा त्याला त्यांनी तिलांजली दिली आहे. आणि मोक्षाच्या विषयी काय बोलायचं, मोक्ष नावाचा पुरुषार्थ असतो हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे. मग अशा ठिकाणी मग आपल्याला मोठी जर उदाहरण दिसले श्रीनाथांसारखे, तर म्हटलंय सनातन धर्माचे मूर्तिमान प्रतीक आहे. प्रत्यक्ष तुम्ही सनातन धर्म बघा, या ऋषीमुनींनी काय केलं तेवढंच सांगितलं आपल्याला, तेवढ्यावरच आपण जगलो आणि तेवढ्याचवर आपण जगणार. पण स्वामीजी म्हणतात जोपर्यंत धरला आहे ना तोपर्यंत भारताला चिरंजीवित्व आहे, कधीच भारताला काही नाश नाही आहे. आणि भारताकडनं सगळं जग शिकणार, त्यालाच म्हणतात वर्ल्ड लिडरशिप. त्याला आपण विश्वगुरु, विश्वगुरु त्याला पण समजत नाही विश्वगुरु शब्दाचाच अर्थ काय आहे की नाही. आताच नाही की नाही, युरोपचे काहीतरी 30-40 दिवसात ते मोठे मोठे लिडर्स होणार कमिशन भारतात होणार की हे आम्ही जरा संकटात सापडलो आहे, आम्हाला काय करायचं आता. युरोप सध्या संकटात आहे की नाही. त्यातून बाहेर कसं यायचं, ती टीम येऊन आली, भारतात येऊन आली, त्यांना वाटतं की भारतात काहीतरी, आता तो वेगळा विषय पण येऊन आले आणि ते इथे काहीतरी आपल्याला मार्ग सापडेल, त्याला घेतलं की त्याला घेतलं की, असं त्यांचं आहे. म्हणजे भारताकडे उत्तर आहे आणि ते उत्तर सदाचंच उत्तर आहे.
जग विसरताना आपणही विसरतो. त्याला धर्मग्लानी म्हटलं आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानितो. पण श्रीरामकृष्ण स्वामी विवेकानंद फक्त त्यांना अवतार म्हणून थांबत नाहीत, तर अवतार वरिष्ठ आहे. ही धर्मग्लानी आहे, माणसं विसरल्यामुळे म्हणतात की असं येणार आहे भारतामध्ये. आपल्या जे धर्मग्लानी झाली होती आता नेहमी नेहमी येते. नेहमी उतार चढाव असतात. जसे आपल्या जीवनात असतात तसंच विश्वाच्या जीवनात सुद्धा नेहमी उतार चढाव असतात. लाट उंच चढते तितके जोराने खाली आपटते. तसेच उतार चढाव समाजाच्या जीवनात, देशाच्या जीवनात, विश्वाच्या जीवनात सुद्धा असतात. ते सुद्धा जगतात. समाज सुद्धा जगतो, समाज सुद्धा पतित होतो. पण ह्यावेळी जी लाट आलेली आहे पतनाची, इतकं आपण अधपत झालो तितकं पूर्वी कधीच झालं नव्हतं असं स्वामीजी म्हणतात. पण आता जे आपण उत्थान होणार आहोत, हिंदू धर्मामध्ये श्रीरामकृष्ण या निबंधातला हा विचार आहे, स्वामींनी मांडलेले विचार आहे. आणि याची प्रस्तावना म्हणून श्रीरामकृष्णाच्या जीवनाला स्वामी सावधानाने दिली आहे. अगदी सुरुवातीलाच आहे, फार सुंदर आहे. संपूर्ण सनातन धर्माचा सार त्याच्यात तुम्हाला सांगतो. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं, शेवटी म्हणतात की ही जी लाट आता आलेली आहे त्याची उन्नतीची किंवा उत्कर्षाची, इतका उत्कर्ष भारताने कधी साधला नव्हता. त्याचे पडसाद तुम्हाला आता दिसतात आहे. ते 100 वर्षापूर्वी स्वामी म्हणतात आहे बघा. आता तर आपण आज मी म्हणतोय, पण 100 वर्षामध्ये 100 वर्षापूर्वी स्वामी म्हटलंय की याच्या इतकं होणार आहे की तुम्हाला सगळं जग म्हणजे स्तब्ध होऊन जाईल, थक्क होऊन जाईल. म्हणजे ती घडणारी घटना आहे. आणि ते म्हणतात श्रीरामकृष्ण आल्यापासून काय सोडून हे सत्ययुग वगैरे 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 हे सगळं तुम्हाला वाचल्यानंतर समजेल. म्हणून श्रीरामकृष्णांच्या आगमनाचं जे महत्व आहे त्याचे सहभाग तर तुम्ही याला तुम्ही तुमचा खांदा द्या असं म्हणता स्वामी. हा जो धर्मचक्र परिवर्तन आहे त्याला खांद्यास फार सुंदर भाषा आहे स्वामींची. एक शेवटच्या याच्यामध्ये म्हटलं आहे, आपल्याकडे वेळ नाही आहे, पण ते फार सुंदर भाषा स्वामींची वापरली जाते. स्वामी सुद्धा पण त्यांचं ते इंग्रजी तर फार सुंदर आहे स्वामींची. क्वचितच अशी इंग्रजी तुम्हाला ऐकायला मिळते किंवा वाचायला मिळते. तर ती जी उंची भारत गाठणार आहे, जी उंची त्यांनी गाठली होती हजारो वर्षांपासून. भारत अतिशय समृद्ध होता, फक्त भौतिक येत नाही पण आध्यात्मिक याच्यामध्ये. लक्षात घ्या, ही जगामध्ये फक्त भारतात आहे. आणि स्वामीजी याच्यामध्ये फार कट्टर होते. स्वामीजींनी कट्टरतेचा जेवढा निषेध केला, जेवढी निंदा केली कोणीच केली नाही. पण या बाबतीत स्वामीजी फार कट्टर आहे. मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही वाचा, इथंच फक्त आहे आत्मज्ञान, फक्त इथेच आहे, महापुरुष इथंच आहे, तोडविषयीच आहे. तिथंच बघायला पण लोक येतात तिकडे इथं. तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं त्या उंचीवर तुम्हाला झालं पाहिजे. नंतर लोक येतात आणि आपण तिकडनं घेतोय तुम्ही, आणि तुम्ही ते नेलं पाहिजे तिकडे. स्वामी विवेकानंद तिथे गेले, त्यांनी तिथलं घेतलं बरंचसं, परंतु स्वतःचं सोडलं नाही. त्या लोकांना स्पिरिच्युअलाइज होल वर्ल्ड स्वामी म्हणतात. ते स्वतः स्पिरिच्युअलाइज झाले होते. सगळ्या जगाला स्पिरिच्युअलाइज करा, कृण्वंतो विश्व महावीर, सगळ्या जगाला आर्य करून सोडा, म्हणजे आध्यात्मिक करून सोडा. आध्यात्मिक उंची गाठताना मदत करा. तुम्ही केव्हा मदत करणार? तुम्ही काही असेल, तुम्हाला काही तुमच्याकडे असेल तरच तुम्ही मदत करणार ना. पण तुमच्याकडे श्रीरामकृष्ण आहे, विवेकानंद आहेत, महात्मा आहेत, एक काहीतरी युग निर्माण झालेलं आहे. एक नवीन युग निर्माण झालेलं आहे. आणि या नवीन युग निर्माणामध्ये तुम्ही स्वामी विवेकानंद सहभागी आहे. ते झालं तर झालं, विसरून जा. जुन्या वाटात त्या बुजलेल्या आहेत, त्या उदास शोधून वेळ घालण्याचा प्रयत्न करू नका असं स्वामी म्हणतात. नवीन वाटा आहे, त्या वाट्यात चला. पण श्रीरामकृष्ण बघा, ते तितके प्राचीन होते, तितकेच आधुनिक होते. तर कोणतरी ते घरी आलं म्हणजे, अच्छा तुम्ही साधू आहात, अच्छा तुम्ही एवढी गाडी लागली आहे स्वामी, ते चपला दाखवते पण चपला माझ्या नाही. म्हणजे त्यांना काही असं नाही आहे की मी म्हणजे असंच राहिलो पाहिजे. ते म्हणजे तुम्ही पान खाता, मी पान खातो. तुम्ही आरसा म्हणतो, मी पान खाईन, मी आरसा खाईन. विश्वनाथ उपाध्याय ते नेपाळचे हे होते, त्यांचे अधिकारी होते नेपाळ सरकारचे. ते जायचे, त्याची बायको म्हणते तुम्ही ते यांना काय म्हणतात, रामकृष्ण काय म्हणतात, मी काय करेन, पान खाईन, मी आरसा. अरे ते ज्ञान काही तुम्हाला असं काय बांधून ठेवतं काय, पलीकडे जातं.
माणूस त्याच्या म्हणून स्वामीला धिक्कारच होत्या समाजाला. ज्या दुय्यम गोष्टी आहेत त्या दुय्यम गोष्टीला महत्त्व देतो आणि खऱ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे त्या दुर्लक्ष करतो. त्या माणसाला धिक्कार असो, त्या समाजाला धिक्कार असो, त्या देशाला धिक्कार असो सांगतो. अहिंसेचं खरं धर्म आहे मत्सराचा अभाव. असं आहे त्या भक्तियुगाच्या भक्ती साधन. बघा तुम्ही पहिलेच वाक्य आहे अहिंसा म्हणजे काय. अहिंसा म्हणजे मत्सराचा अभाव. मत्सर असेल तर तुम्ही हिंसक आहात. श्रीरामकृष्ण म्हणतात तुम्ही डुकराचा मांस खाऊन जरी तुम्ही असेल तर तुम्ही धन्य आहात. आणि भविष्याला खाऊन म्हणजे अगदी पवित्र न खाऊन जर तुमच्यामध्ये जर संसार असेल तर तुमचा धिक्कार असो. पण काय सुंदर आयडियाज आहेत बघा. आपण कुठे अटेल बसलेला. पण ते निवेदिता म्हणते स्वामी विवेकानंदांचे जन्म 3 सुरू होते. एक गुरु होते, दुसरे म्हणजे वेद म्हणजे आपले शास्त्र, आणि तिसरं म्हणजे भारत की नाही. आणि ते शेवटी ते निवेदन म्हटलं आहे स्वामी विवेकानंदांच्या साहित्याला प्रस्तावना ते शेवटले वाक्य. विवेकानंदांना समज आहे की अजूनही आपण काही मोठे झालेलं नाही. फार सुंदर आहे. विवेकानंद समजायला अजून आपल्याला बरेच युग लागतील. याचं कारण काय, आपण तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्यांना खाली आणतोय. म्हणून श्रीरामकृष्णांनी आपल्यासमोर जो सनातन धर्म ठेवला आहे की नाही. आज स्वामी विवेकानंद असते ते जहाजाने गेले असते काय. आज शिवाजी महाराज असते काय तलवारीने लढले असते काय ते की नाही. प्रत्येक युगाचा आपण वापर करतो. आज आपण मोबाईलचा वापर करतो. आणखी काय आलं तर आपण आणखी आलं तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतो आहे, AI येतो आहे. मग आपण काय करणार, त्याचा उपयोग करणार. मग धर्मसुद्धा तिथे झालं पाहिजे, अध्यात्मसुद्धा तिथे पाहिजे. नाही याने आम्हाला काहीतरी आम्ही फार सोहळे आहोत, आम्ही सोहळे आहोत पण त्यांनी आम्ही काही ओळे होत नाही की नाही. अध्यात्म कशाने काही वेगळे. मग अर्जुन म्हणतो अरे तू युद्ध कर बळा. त्याने की तुझं अध्यात्म काही संकट सापडणार नाही आहे. तुझ्या सगळ्या आप्तस्वरात मारून टाकलं तरी तुझं अध्यात्म काही धोक्यात येणार नाही आहे. आणि ते नाही तेच तुझं अध्यात्म आहे, तीच तुझी उपासना आहे, तोच तुझा धर्म आहे. ते नाही केलं तर तुझा अधर्म आहे. हे माणूस विसरला, भारतीय विसरला, आर्य विसरला आणि त्याच्यामध्ये हाल झाले. स्वामी विवेकानंद आपण धर्मामुळे काही आपलं नुकसान झालं नाही, आपलं धर्म न कळल्यामुळे नुकसान झालं. म्हणून स्वामी विवेकानंद श्रीरामकृष्णांना डायरेक्टली असं म्हटलं मित्रांनो सुरुवातीला की माय मास्टर माझे गुरुदेव असे होते. सांगितलं सुंदर आहे ते, तुम्ही वाचा, जरूर वाचा. पण स्वामी विवेकानंद समजताना, श्रीरामकृष्ण समजताना आपल्याला समजायला पाहिजे की ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे, आपल्याला मागे घेऊन जात नाहीये. हा समाज जो आहे, हा धर्म आहे किंवा हा जो समाज सगळं सतत समोर जाणार, आपल्याला मागे जाता येत नाहीये. पण समोर जाताना आपण अध्यात्माचा बळी देऊन जायला नको, आपल्या स्वतःचा बळी देऊन जायला नको नाही. याचं कारण काय, या सगळ्यापेक्षा आपण मोठं हे आपल्याला अध्यात्म, भारतीय अध्यात्म, सनातन धर्म आपल्याला शिकवतो. समाज किती भौतिक याच्यात गेला तरी तो इतका मोठा होणार नाही, आपल्यापेक्षा कधीच मोठा होणार नाही. आपल्या आत्म्याची किंमत कधीच. म्हणून अर्जुना तू स्वतःला खाली आणतोय. शूद्र क्लेबम मास शूद्रम हृदय दौर्बल्य माहिती आहे. त्यक्त्वा उत्तिष्ठ सोडून देते आणि उभारा. फार सुंदर आहे. त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. हे परंतपा उत्तिष्ठ उभारा. तू बसला म्हणजे तुझं तू काही ध्यान करतोय बसून म्हणजे काही तू अध्यात्मिक झाला असं नाही आहे. तर तुला कर्तव्य करताना सुद्धा तो अध्यात्म आहे. तू लढतोय ते सुद्धा अध्यात्म आहे. नाही तू याला मारून टाक, हे अध्यात्म आहे. पण निमित्त मात्र भवसमय साचित हे विसरू नको. म्हणून श्रीरामकृष्ण सतत म्हणतात, सतत त्यांचा उपदेश आहे की नाम नाम तू तू, मी नाही. अकर्ता म्हणजे ज्ञान, मी करता म्हणजे अज्ञान. हे सगळं श्रीरामकृष्णाच्या जीवनातून आपल्याला समजून घ्यावं. म्हणून वचनामृत फार महत्वाचं आहे. याचं श्रवण करायला हवं, पठन करायला हवं, याचं आपण मनन करायला हवं. आणि म्हणून आपल्याला जे तुम्ही सगळे दीक्षार्थी आहात, दीक्षा घेतलेली आहात, पण तुम्हाला सगळंच करायला पाहिजे. ज्ञानयोगी श्रीरामकृष्ण म्हणतात सनातन धर्म टिकेल कारण काय, याच्यामध्ये राजयोग आहे, ज्ञानयोग आहे,
भक्तियोग आहे, सगळंच काही आहे, म्हणून तो टिकेल. जी गोष्ट सर्वसमावेशक असते ती टिकते, जी गोष्टी वगळते ते नष्ट होतात. हा सृष्टीचा नियम आहे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात सनातन धर्म टिकेल, म्हणजे बाकी धर्म टिकणे आपल्याला कोणाला मानायची गरज नाही. आपण सृष्टीच्या नियमाप्रमाणेच गोष्टी संपतात. त्याच्यात सनातनत्व असतं, शाश्वताचं टिकतं, ते नाही, ते टिकत नाही. त्यात कोणाला करायची गरज नसते. याच्यामध्ये फार सुंदर आहे स्वाध्याय मी समज सांगितलं. आणखी एक आहे आपल्या वेळी विचार म्हणतात आहे, श्रीरामकृष्ण उभे आहेत, माफ सांगतात मास्टर श्रीरामकृष्ण उभे आहेत, एका भक्ताला जपासंबंधी सांगत आहे. एवढं सांगतो जपासंबंधी. मग ते भक्त म्हणजे हेच असते, मास्तर महाशय आहेत. एका भक्ताला जपासंबंधी सांगत आहे. जप करणं म्हणजे एकांतात निशब्दपणे त्याचं नाव, भगवंताचं नाव घेणं. एकाग्र मनाने नाव घेता घेता म्हणजे जप करता करता त्याच्या रूपाचं दर्शन होतं. स्वाध्याय इष्ट देवता संप्रयोग, तेच फक्त सांगते, तेच आहे. त्याच्या रूपाचं दर्शन होतं, त्याचा साक्षात्कार होतो. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला साक्षात दिसायला लागतं. जसे तुम्ही आपण एकमेकांना बघतो त्याप्रमाणे. आता ते दृष्टांत देतात बघा, हा सुंदर दृष्टांत आहे. ते म्हणतात साखळीला बांधलेला बर्गा म्हणजे पात्र गंगेच्या पात्रात डुबलेला आहे. गंगेच्या पात्रामध्ये एक काहीतरी डुबलेलं आहे, पात्र डुबलेलं आहे. साखळीचे दुसरे टोक तीरावर बांधलेले आहे. साखळीची एक एक कडी धरत धरत जाऊन हळूहळू डूब देऊन साखळी धरून धरून जाता जाता अखेर त्या बर्ग्याला शिवता येतं. आणि शेवटचं वाक्य आहे, अगदी त्याचप्रमाणे जप करता करता मग्न होऊन गेल्यास भगवंताचा साक्षात्कार होतो. तर श्रीरामकृष्णांनी आपल्याला जर काही एक उपदेश केला असेल तर तुम्ही कशाला आले जगामध्ये? देवाचं दर्शन घेण्यासाठी आले ना. मनुष्य जीवनाचा उद्देश आहे देवाचं दर्शन घेणं, सत्याचं दर्शन घेणं. म्हणून त्या दृष्टीने आपले सर्व प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि यासाठी श्रीरामकृष्ण आपल्याला काय आहे, एक मोठे अवतार म्हणजे अवतार वरिष्ठ आहे. त्यांच्याकडे बघून आपल्या जीवनाला आपण ठीक करता येऊ शकतो. आज त्यांच्या अतिशय पावन जन्मतिथीच्या दिवशी त्यांच्या चरणावर आपण कोटी कोटी प्रणाम निवेदित करूया. ओम निरंजनम विग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा